नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. आता आनंदाची बातमी काय असणार आहे तर बघा, ज्या महिलांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही, पैसे मिळाले नसतील, तर तुमच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत की जो आपला तिसरा हप्ता आहे ती आपल्याला कधी मिळणार आहे त्याची देखील तारीख आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत की मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती घोषणा कोणती ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी माता भगिनींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण जे स्क्रीनवर आलेलो आहे, या दिवशी 4,500 महिलांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार. तर बघा, ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही, पहिला आणि दुसरा, अशा महिलांना आता ह्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. संपूर्ण माहिती बघण्याआधी जर महिलांना काही त्यांच्या अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचं पूर्णपणे आम्ही काम करत असतो. तर बघा, आता पुढची माहिती. तर बघा, ही जी बातमी आहे ही 9 सप्टेंबरला रिलीज झालेली आहे. आता ही बातमी डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. तर बघा, सरकारने काय केलं की जो दुसरा टप्पा आहे, महिलांना या दुसऱ्या टप्प्यातले पैसे पाठवायला आता सुरुवात केलेली आहे. यामुळे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे बाकी आहे. तर बघा, काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जर जमा झालेत, पण काही महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही, त्यांचे पैसे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे. तर बघा, आता काय करायचे, महिलांनी आपल्या खात्यावर मोबाईलकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. मेसेजवर कदाचित तुमच्या खात्यावर पैसे जमा देखील झाले असतील. तर बघा, काही टायमाला काय होतं की आपल्याला पैसे जमा होतात खात्यामध्ये, पण त्या मेसेज येत नाही, पैसे जमा झाले म्हणून मेसेज येत नाही. तर आपण नेहमी चेक करत राहायचं आहे. त्यानंतर आता बघा, आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. त्यानंतर आपण दुसरा टॉपिक काय बघणार आहे, महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा होणार. त्यानंतर तुमच्या अर्जाचं काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत. तर बघा, जी आपली योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेत सध्या खूप मोठे फेरबदल होत आहेत. लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही सप्टेंबर 30पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर बघा, काही महिलांना माहीत नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की आता तुम्ही 30 डिसेंबर म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता. तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. तर बघा, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तुम्हाला कुठेही आता सेंटरवर जायचं काम नाही, कुठं कम्प्युटरवर जायचं काम नाही. तुम्ही काय करू शकता, सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिला या थेट तुम्हाला काय करायचं आहे, अंगणवाडी जे सेविका आहे आपल्या, त्या अंगणवाडी सेविकांकडे अर्ज नेऊन द्यायचा आहे. ते तुमचा अर्ज मंजूर करतील. बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे. तर बघा, आता बाकी कोणीही हा अर्ज भरू शकत नाही. तुम्ही फक्त अंगणवाडी सेविकांकडूनच हा अर्ज भरून घेऊ शकता. आता कोणालाही परवानगी नाही की हा अर्ज तुम्हाला भरून देईल. यासह आता 4,500 रुपये नेमके महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, याबाबत देखील मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, आता तुम्ही अर्ज भरला, तुमचे सर्व डॉक्युमेंट क्लिअर झाले सप्टेंबरमध्ये अर्ज भरणाऱ्या महिलांचे, आता तुम्हाला 4,500 रुपये कधी मिळेल बा, ते आम्हाला जुलै आणि ऑगस्टची हे आहे ती आता आम्हाला कधी मिळणार आहे. तर याबद्दल एक मोठी अपडेट आता आपल्या समोर आलेली आहे. ती अपडेट कोणती तर आपण ते बघणार आहोत. तरी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. तर बघा, जुलैमध्ये या योजनेची घोषणा झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांची जुलै 31पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. तर बघा, काही महिलांचं काय झालं की त्यांना कागदपत्र जुळवाजुळव करता आली नाही. त्यामुळे या महिलांना काय झालं की 31 जुलैपर्यंत अर्ज करता आलं नाही, त्यांची तारीख हुकून गेली. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला. तर बघा, अशा महिलांना काय झालं की आता त्यांना ऑगस्टमध्ये अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते. तर बघा, हे झालं नव्हतं, त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये जी पहिला हप्ता आहे तो जमा झाला नव्हता, म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते. तर आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत. तर बघा, ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आहे 31 ऑगस्टच्या आधी, ज्या महिलांचे आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरला आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला, त्यांच्या खात्यामध्ये आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहे. काही महिलांच्या खात्यामध्ये आले, पण काहींच्या अजून बाकी आहे. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. तर बघा,
आता काही महिलांचे अर्ज मंजूर जर झाले तर त्यांच्या खात्यामध्ये जो आपला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तिन्ही महिन्यांची एकत्रित 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्यासमोर आलेली आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता. तर बघा काय झाले, या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता, त्यांची तारीख हुकून गेली होती आणि त्यामुळे आता तिन्ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा त्यानंतर आता त्यांनी अर्ज भरला तर आता त्या अशी शक्यता आहे की त्यांना तीनही महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. इथे 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. तर बघा त्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होऊ शकतात, तर 19 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा एक अंदाज आहे. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. तर बघा सरकारकडून अजून याची तारीख अद्यापही अधिकृत करण्यात आली नाही, त्यांनी अजून तारीख सांगितलेली नाही. मात्र 19 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. तर मात्र आता काय 19 सप्टेंबरपर्यंत जमा होऊ शकतात असा एक अंदाज आहे. दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात देखील केली आहे. तर बघा सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवातसुद्धा केली आहे. यामुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. तर बघा यामुळे काय झालं की अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, तर काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बाकी आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवा अथवा तपासावे. कदाचित तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झाले असतील. तर बघा तुम्हाला काय करायचं की मोबाईलकडे लक्ष ठेवायचं आहे. तुम्हाला मॅसेज कधी येतो जर तुम्हाला मॅसेज आला तर असं समजायचं की आपल्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आहे. तर आता कोणत्या महिलांना 1,500 रुपयेच मिळणार आहेत, तर ते आता आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. तर बघा आता काय झालं आहे की जर तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरला नसेल, इथून पुढे तुम्ही अर्ज भरणार आहे सप्टेंबरमध्ये, तर आता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यातच त्यांना लाभ मिळणार आहे. म्हणजे त्यांना जुलै, ऑगस्ट अशा 2-3 महिन्यांचा लाभ त्यांना मिळणार नाही. त्यांना 4,500 रुपये मिळणार नाही, त्यांना फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहे. त्याच्या खात्यासह जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायांमधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. तर बघा तुम्हाला अर्ज भरताना काय करायचं आहे, तुम्हाला 11 पर्यायांमधून अंगणवाडी सेविका या ऑप्शनवरच क्लिक करायचं आहे. जर तुम्ही असं नाही केलं तर तुम्हाला अडचण येणार, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे. तर त्याचं कारण काय, बाकी सर्व सरकारने काय केलेलं आहे, फक्त अंगणवाडी सेविका हाच एक पर्याय उघडा ठेवलेला आहे. बाकी सर्व पर्याय त्यांनी बंद केले आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेलं आहे. तर बघा आता फक्त अंगणवाडी सेविकाच लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्वीकारू शकता, बाकी कोणीही अर्ज भरू शकत नाही. तर अशी ही माहिती होती. तुम्हाला काळजीपूर्वक ते तपासायचं आहे, त्यांनाच अर्ज द्यायचा आहे, बाकी कुठेही तुम्हाला अर्ज भरायचा नाही आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. तर बघा एका व्यक्तीनं काय केलं की त्याच्या स्वतःच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज भरले. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. तर बघा त्याने 30 अर्ज केले आणि त्यापैकी 26 अर्ज त्याचे मंजूर झाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे. तर बघा ही संपूर्ण घटना जेव्हा सरकारच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतला की आता आपण कुठेही कम्प्युटरवर फॉर्म न भरता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडेच आपण अर्ज देऊ शकतो. म्हणजे काय होईल की कोणताही गैरप्रकार होणार नाही. तर अशी ही माहिती होती. आय होप तुम्हाला ही संपूर्ण माहिती कळाली असेल. जर तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला आता भेटूया लाडकी बहीण योजनेतील आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.